जय सद्गुरू सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत शेव टोमॅटोची भाजी. झटपट बनणारी रेसिपी आहे. आपण दुपारच्या जेवणात या रात्रीच्या जेवणामध्ये पटकन बनणारी ही 5 ते 10 मिनिटात बनणारी रेसिपी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला मग पाहूया आपण ही आजची रेसिपी. शेवची भाजी करण्यासाठी मी इथे 3 ते 4 चमचे इतके तेल घेतलेलं आहे. कढईमध्ये 1 चमचा मी जिरं घेतलेला आहे. 1 चमचा मी राई घेतलेली आहे. 7 ते 8 इतके कढीपत्ते आहेत. आता आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत. लसूण हे तुम्हाला याचं वाटण करून टाकायचं असेल तरी चालेल, नाही तर तुम्ही असे तुकडे करून टाकलात तरी चालेल. मी इथे लसूण हे ठेचून घेतलेले आहेत. शेवच्या भाजीलाही आपले लसणाची फोडणी ही खूप महत्त्वाची असते, कारण फ्लेवर त्याचा खूप छान बसतो भाजीला. पाहू शकता तुम्ही इथे मी 2 कांदे कापलेले आहेत. कांद्यांना असे मी बारीक बारीक चिरून घेतलेले आहे. शेवची भाजी बनवताना आपल्याला जास्तीत जास्त कांद्याचा उपयोग करायचा आहे, कारण कांद्याचा मारा हा जास्त केला की भाजीला चव चांगली येते. आणि जास्त प्रमाणात जर माणसं असतील तर आवडीने तुम्ही कांदे जास्त टाका. चांगला हा आपला कांदा इथे लाल झालेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे. झटपट बनणारी ही रेसिपी आहे. कधीही आपण करू शकतो, फक्त आपल्याकडे अवेलेबल पाहिजे ती शेव. ते मी 1 चमचा इथे लाल तिखट घेतलेले आहे. 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे. 1 चमचा हळद आहे. 1 चमचा गरम मसाला आहे. इथे मला जरा लाल तिखट कमी दिसली, त्याच्यामुळे मी अजूनही अर्धा चमचा इतका टाकलेला आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखट जास्त टाकू शकता. आमच्या घरात लाल तिखट भाजी जास्त तिखट खातात, त्याच्यामुळे मी लाल तिखट जास्त टाकलेला आहे. इथे जिरा पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा. कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. 1 छोटी वाटी इतकी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. 1 छोटी वाटी इतकी म्हणजे अर्धा चमचा इतकं मी आमचूर टाकलेला आहे. 2 टोमॅटो घेतलेले आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. आपल्याला ह्या सगळ्या मिश्रणाला चांगलं तेलामध्ये भाजायचं आहे. जोपर्यंत आपल्या ह्या मिश्रणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपला टोमॅटो आहे तो नरम झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे. जर तुम्हाला कोणाला हिंग जमत असेल तर टाका, नाही जमत असेल तरी चालेल, कारण शेव ही आपली चण्याच्याच पिठाची असते, बनलेली असते ती, आणि पोटाला त्रासदायक होऊ शकते, म्हणून मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे. जर कोणाला नसेल हवं तर स्किप करू शकता तुम्ही. झटपट बनणारी रेसिपी अलगद घरच्या सामानांनी अवेलेबलच असतात आपल्याकडे. कांदे टोमॅटो वगैरे फक्त अवेलेबल नसतात, ते आपली शेव नसते. ते जर ही शेव असेल तर आपल्याला ही पटकन ही रेसिपी अशी घरच्या घरी बनवता येते. पाहू शकता तुम्ही इथे टोमॅटो हे आपले नरम झालेले आहेत, तेल सुटलेलं आहे. आपल्या मिश्रणाला थोडंसं मी इथे पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून आपल्याला अजूनही ह्याला शिजू द्यायचं आहे. टोमॅटोला अजून आपल्याला ह्याला शिजवायचं आहे, नाही तर खाताना टोमॅटो जाडसर हा तोंडाला लागू शकतो. पाहू शकता तुम्ही इथे पाणी टाकले, ते पाणी आटलं सुद्धा आहे, तेलसुद्धा सुटलेलं आहे. थोडंसं मी नावापुरतं पाणी टाकणार आहे, कारण आपल्याला इथे आपली ही जी शेव आहे ती शेव टाकायची होती. इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे फ्लेवरसाठी. फ्लेवर चांगला येतो कस्तुरी मेथीला. इथे आपला
हे जे मिश्रण आहे हे पूर्णपणे रेडी झालेले आहे. असंच जर तुम्हाला ही टोमॅटोची चटणी बनवून खायची असेल तरीही तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता. जर आपल्याकडे कधी डाळ बनवायची आपल्याला ताकद नसेल या कंटाळा आला असेल तर असं टोमॅटोची चटणीही तुम्ही बनवू शकता. फक्त टोमॅटो हे आपल्याला या भाजीमध्ये जास्त टाकावे लागतील आणि शिजताना त्याला चांगलं आपल्याला ठेचावे लागतील, मऊसूत करून घ्यावे लागतील जर तुम्हाला टोमॅटोची चटणी करायची असेल तर. इथे मी ही शेवगाठ्या घेतलेली आहे, जाडसर आहे ती इथे मी टाकलेली आहे. भरपूर पाण्यामध्ये तुम्ही हे शेवगाठ्या सोडू नका, नाहीतर काय होतं त्याचा गाळ होणार. आणि शेवगाठ्या आपल्याला टाकल्यावरती 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला हे गॅसवर ठेवायचे आणि बंद करायचे. नाहीतर जास्त जर तुम्ही पळ्याने फिरवत राहाल तर त्याचा तुकडंही होऊ शकतं, कारण पटकन ही पाण्यामध्ये मऊसूत होते. इथे मी चवीनुसार कोथिंबीर टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. ही आपली ही शेव टोमॅटोची भाजी ही पहिली गोष्ट तर पावाबरोबर खूप छान लागते खायला आणि झटपट अशी बनणारी रेसिपी आहे. जर कधी भाजी नसेल संध्याकाळची या दुपारची तर तुम्ही ही बनवून रेडी करू शकता. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा धन्यवाद आहे. आपण आता ही सर्व करून दाखवते तुम्हाला मी. पाहू शकता तुम्ही इथे झटपट बनणारी ही रेसिपी आहे. कोणाला जर जास्त तिखट हवी असेल, तिखटाच्या कारणाने कलर असा जास्त लालसर आलेला आहे. जर कोणाला तिखट हवं नसेल तर तुम्ही हळद जास्त टाकूनही बनवू शकता. पण नॅचरली जे काय मला हवं होतं मी ते बनवून तुम्हाला दाखवलं आहे. ती जास्त तिखट अशी झालेली तुम्हाला दिसत असेल, पण तिखट नव्हतीच झालेली, फक्त कलर या भाजीला उतरलेला होता. पाहू शकता तुम्ही. आणि मला ही भाजी आवडते फक्त पावाबरोबर. मी पावाबरोबर जास्त खाते हिला. खूप छान अशी रेसिपी आहे, झटपट बनणारी रेसिपी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.